नमस्कार साथी, मी हनुमंत भोसले. सध्या महाराष्ट्रामध्ये अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं आता आपली मोहीम जिल्हा परिषद शाळेकडे वळवली आहे आणि प्रत्येक गावी जाऊन ते शाळा तपासणीही करत आहेत. मात्र या बाबीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काहींचं म्हणणं आहे की अभिजित दिपके यांनी शाळेत जाऊन विना परवानगी असं काम करणं हे गैरकानूनी आहे. तर काहींचं म्हणणं आहे की नाही, व्यवस्था ज्या टोकाला गेलेली आहे तिला व्यवस्थित करण्यासाठी हे बरोबर आहे. याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव पोहोचवण्याचा प्रयत्न करतं आहे. विनंती आहे, आजपर्यंत हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. मित्रांनो, शिक्षण एक महत्त्वाची बाब आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या जी व्यवस्था ज्या टोकाला पोचलेली आहे त्यामुळे समाज आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्र अगदी परेशान झालेलं आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचार हा शिक्षण क्षेत्रात आहे असंही म्हटलं जातं आणि ते खरं आहे, प्रत्यक्ष खरं आहे. आता हे काहींना थोडं वाईट वाटेल, जे याचे बेनिफिशरीज आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना कदाचित हे रुचणार नाही. परंतु समाजाला ज्याची गरज आहे ते शिक्षण ज्या पद्धतीनं सध्या सुरू आहे ते पाहता नक्कीच चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून अभिजित दिपके आणि त्याच्या टीमनं शाळा तपासणीची मोहीम जी हाती घेतलेली आहे तिचं समर्थन करावं लागतं. विषय आहे की विना परवानगी वगैरे वगैरे किंवा कायदा, हे खरं आहे. तसंही देशात असंख्य बाबी या कायद्याच्या अगदी संविधानाच्या विरोधात चालू आहेत. अपरिहार्यता आहे, आपण काही करू शकत नाही. मात्र जर समाज हिताची काही कामं करण्यासाठी कोणाला जर शाळा तपासणीसाठी शाळेत जावं लागत असेल किंवा कोणी जात असेल तर त्याला चुकीचं म्हणणं योग्य असणार नाही. कायदा नेमका काय सांगतो? पालक, शिक्षणप्रेमी यांना एखाद्या शाळेमध्ये शिक्षक शिकवतात की नाही, त्या शाळेत सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात की नाही, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला त्या शाळेत जावं लागेल. आता काहींचं म्हणणं आहे की तुम्ही परवानगी घ्या. मला सांगा, जर उद्या आम्ही तुमच्या शाळेत येणार आहेत म्हटल्यानंतर जे गैरहजर असणारे शिक्षकही त्या दिवशी शाळेत हजर राहतील किंवा ज्या ज्या कुठे अनियमित आहेत त्या शाळेत त्या दिवशी तुम्हाला दिसणार नाहीत. मग तुमच्या परवानगी घेऊन तिथं जाण्याचा उपयोग काय होणार आहे? आणि सध्याची जी सिस्टम बदलली आहे, विशेषतः जिल्हा परिषद विभागामध्ये शाळांची जी स्थिती झालेली आहे ती खूप दयनीय आहे. कोणाचंच कसलं कंट्रोल नाही आहे. अनेक लोक म्हणतात की शाळा तपासणी करण्याचं काम अधिकाऱ्याचं आहे, पण तो अधिकारीच बरबटलेला आहे. त्या अधिकाऱ्यालाच काही शिक्षणाचं देणं घेणं नाही. अशा वेळी त्या शाळेची काळजी कोण घेणार आहे? किती अधिकारी शाळेला जाऊन भेटी देतात, किती अधिकारी शाळेतील या अनियमितता तपासतात, हा पाहण्याचा प्रश्न आहे. आम्ही स्पष्ट म्हणतो, मी एक शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार आहे. मला माहिती आहे, जर 1ली ते 7वी विद्यार्थी जर चांगल्या शाळेत शिकले किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तर मला खात्री आहे की असे विद्यार्थी आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाहीत. फक्त 1ली ते 7वी, कारण शिक्षणाचा हे पायाच इतका मजबूत हवा आहे आमच्या विद्यार्थ्यांचा, तोच आज खचला गेलेला आहे. अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये काय स्थिती आहे जरा जाऊन बघा, मग कळेल अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमचं काम किती महत्त्वाचं आहे. मी या ठिकाणी अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमचं समर्थन करत नाही एखादी चुकीची गोष्ट केली तर, परंतु कोणीतरी काही करतं आहे त्यालाही विरोध करायचा. फक्त विरोधाला विरोध हे योग्य नाही. एक तर स्वतः आपण करायचं नाही, समाजातील अनियमितता किंवा चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी येणार आहे कोण? आकाशातून लोक पडणार आहेत की परदेशातून येणार आहेत? मला वाटतं यावर विचार झाला पाहिजे. जर अनियमितता ज्या समाजामध्ये टोकाच्या वाढलेल्या आहेत त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कोणीतरी पुढे येत असेल, त्यालाही अडवणं, त्यालाही कायद्याचा धाक दाखवणं, बंधन घालणं, मला वाटतं हे योग्य नाही आहे. हां, ठीक आहे, शासनानंच सांगावं की असे काही लोकांना आम्ही परवानगी देतो आहे, ज्यांना किंवा काही लोकांनी आमच्याकडं नोंद करावी, त्यांना आम्ही नक्की परवानगी देऊ. कारण शाळेतील अनियमितता तपासणं चुकीचं नाही आणि व्हिडिओ काढणं काय चुकीचं आहे? स्वतः IG वगैरे पोलीस क्षेत्र म्हणत आहे आमचे व्हिडिओ तुम्ही काढू शकता. व्हिडिओ काढायला कोणाला बंदी नाही आहे, कारण त्याच्यातून सत्य आणि वास्तव समोर येऊ शकतं. तर मग शाळेचे व्हिडिओ काढण्यासाठीच ही अशा प्रकारची परवानगी का नाकारायची? नेमकं शासनाला
याच्यातून काय लपवायचं आहे? आपली अक्रियाशील किंवा एकदम निष्क्रियता आणि ज्या खरोखर गोष्टी नाही आहेत शाळेत त्या उघड होऊ नयेत असं शासनाचं मत आहे का? लोकप्रतिनिधींना तसंच वाटतं का की आपल्या ज्या काही कमी आहेत त्या कुणी बाजूला काढू नयेत? यावर विचार होणं गरजेचं आहे. आमचं पुन्हा म्हणणं आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असो माध्यमिक शाळा असो यांची तपासणी वेगवेगळ्या शिक्षणप्रेमीकडून झालीच पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलं बंधन नाही पाहिजे. एक तर कुणाला वेळ आहे शाळेत जाऊन तपासणी करायला? कुणीतरी जात आहे तर त्याचं तरी समर्थन करा. एक तर तुम्हालाही वेळ नाही आहे. आजचा पालक स्वतःच्या मुलाच्या चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही. मुलानं चांगली चांगली बक्षिसं मिळवलेली असतात तिथंसुद्धा पालक जाऊ शकत नाही. तर शाळेत अनियमित बघायला पालक कधी जाणार आहे? आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की जो काही हा मुद्दा उचलला चाललेला आहे तो योग्य आहे का? तर आमचं म्हणणं आहे की ज्या शिक्षणप्रेमी संघटना असतील किंवा व्यक्ती असतील त्यांना शासनानं फार तर पूर्वनोंद शासनाकडे करावी की आम्ही महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही तपासणीला जाणार आहोत, शासनानं त्यांना परवानगी द्यावी. हे फार तर करू शकता, पण निव्वळ परवानगी नाकारणं म्हणजे आपल्या निष्क्रियतेला म्हणजे लपून ठेवण्यासारखं होईल. म्हणून शासनानं किंवा समाजातील घटकानं बी या गोष्टीचा विचार करावा. एवढंच. धन्यवाद.